साक्षी साक्षी करत विनोद रागाने घरात आला. घरात बघितलं तर साक्षी घरी नव्हती. ती तिच्या आईकडे गेली होती. त्याने लवकर साक्षीला कॉल लावला. ती म्हणाली थोडा वेळ लागणार आहे. मग विनोद स्वतःच उठून घरातील घरची कामे करायला घेतली. विनोदची आई म्हणाली, राहू दे बाळा, मी करते सगळी कामं. असं पण मला सवय आहे तेवढ्यातच. बाहेरून साक्षीचा आवाज आला. ती खूप मज्जा आली. आज आपण परत एकदा अशीच प्लॅनिंग करूया. ओके बाय. म्हणून ती घरात आली. घरात आल्यानंतर विनोद तिच्यावर खूप चिडला आणि म्हणाला, हे काय वागणे आहे तुझे? तुला अक्कल आहे का नाही? न सांगता कसं काय घरच्या बाहेर गेलीस? कुठे गेली होतीस? आता सांगणार आहेस का नाही? साक्षी म्हणाली, एक फ्रेंड परदेशातून आली आहे. मी तिला भेटायला गेले होते. विनोद म्हणाला, गेलीस तर गेलीस, आईला सोडून तू का गेलीस? विनोद म्हणाला, सर्व कामे तू आईच्या एकटीच्या अंगावर टाकून गेलीस. तुला तर ना तुझ्या किट्टी पार्टी आणि तुझ्या मैत्रिणींना सोडून तुला दुसरं काहीही दिसत नाही. आजकाल साक्षीने पण तोंडवाण काढायला सुरुवात केली. पण ती मोठ्याने म्हणाली, मी पण काय माझ्या मर्जीने गेले होते, समजलं ना? आणि मी दिवसभर घरची कामे करत बसू का? मला दुसरं मी स्वतःसाठी काही करू शकत नाही का? दोघांची ओरडाओरडी ऐकून सावित्रीबाई म्हणाल्या, म्हणजे साक्षी माझी इतकी काळजी घेते, उगाच तू तिला का बोलत आहेस? सावित्रीने त्या दोघांनाही शांत केले आणि म्हणाली, शांत राहा, मी तुमच्यासाठी मस्तपैकी चहा करून आणते. तुम्ही बसा शांतपणे. मग सावित्रीबाई किचनमध्ये चहा बनवायला जातात. विनोद पण घरच्या शांतीसाठी शांत बसून राहिला. नंतर साक्षी बाहेर जाऊन तिच्या आईला कॉल केला. साक्षी बाळ कशी आहे? साक्षीची आई साक्षीला म्हणाली, मी ठीक आहे आई. इथं तर ना या लोकांनी जगणं मुश्किल करून ठेवलं आहे. आता मी बाहेर जाऊ शकत नाही का? सतत मी घरातच राहू? नेहमी घरची सगळी कामे मीच करू का? असे सगळं जे जे घडलं ते साक्षीने तिच्या आईला सांगितलं. मी दिवसभर सासूबाई आणि नंदनबाईची काळजी घेते, तरीही सगळीजण मलाच बोलतात. आणि ग बाळा, आपल्या पतीला फक्त मुठीत ठेवता आले पाहिजे. सासूचं काय आहे? असं पण आम्ही तुला तिथं गुलामी करायला थोडी ना पाठवलं आहे. सावित्रीबाई किचनमध्ये उभा राहून आठवू लागल्या की कसं साक्षीला सून म्हणून या घरात आनंदाने आणलं होतं. त्यांचे 2 मुलं होती. एक मुलगी, तिचं कॉलेज होतं आणि विनोद समोर ती असं दाखवायची की सगळं तीच करायची. विनोद ऑफिसला गेलाय की ती पूर्ण दिवस स्वतःच्या आईशी फोनवर बोलायची. घरातली कामे ती तिच्या सासू आणि नणंदवर टाकायची. पण विनोदची आई आणि बहीण कधीच तक्रार करत नव्हत्या. तर ती मिठा नेहमी सांगायची की तुला मी तयार करत आहे सासरी जाण्यासाठी. म्हणून तिनेही कधी तक्रार केली नाही. असं बोलून बोलून साक्षी सर्व नणंदबाईंकडनं बोलून सर्व कामे ती तिच्या नणंदबाईंकडून करून घ्यायची. साक्षीचं बाहेर फिरण्याचं भूत काय तिच्या डोक्यावर उतरतच नाही आणि घर सांभाळायच्या नावाने तिचा तर पत्ताच नसायचा. ती दिवसभर बाहेर फिरायची, किटी पार्टी करायची, मैत्रिणींसोबत शॉपिंगला जायची. हे सर्व छोट्या मोठ्या गोष्टी ती आपल्या आईला रोजच्या रोज फोनवर सांगायची. तिची आई पण तिला काहीच म्हणत नसायची. विनोदला कळलं होतं की ही एक नंबरची बिघडलेली मुलगी आहे. विनोदला एक लक्षात आलं होतं की साक्षी घरात काहीच काम करत नसायची. सगळं काम तिची आई आणि बहीणच करायची. या सुनेला तर या घरात सांभाळायला काही नाहीच आहे. मिठा, तू घरातनं गेल्यावर तिचं कसं होणार आहे? पण जेव्हा आपण साक्षीच्या सासूबाई तिला कामासाठी हाक मारायच्या, तेव्हा ती काही ना काही कारण देऊन तिथून निघायची. अजून लहान आहे असा विचार करत करत सावित्रीजींनी पण साक्षीला जास्त काम करायला लावत नव्हता. थोड्या दिवसांनी मिठाचे लग्न करून दिले. त्यानंतर घरातील सर्व कामाचा भार सावित्रीबाईंवरच आला. 1 वर्ष उलटून गेलं, पण साक्षी काही घरातली कामे करायला सुरुवातच करेना. सावित्रीने तिला समजवण्याचा प्रयत्न पण केला. हे बघ बाळा, आता माहेर आणि तुझ्या मैत्रिणींना थोडं बाजूला ठेव आणि सासूरवाडीच्या पण जबाबदाऱ्या घ्यायला शिक. थोडंसंही नेहमीच समजवण्याचा प्रयत्न केला. पण साक्षी असं बोलली की मी नेहमी घर डोक्यावर घ्यायची आणि म्हणायची, हा तुम्ही तर मला घरात नोकरानी म्हणूनच आणलं आहे. तुम्हाला तर माझी काही काळजीच नाही आहे. माझ्या माहेरी बघा, माझ्या वहिनी किती काळजी घेतली जाते. असं साक्षी बोलत असताना विनोदने ऐकलं आणि हे विनोदला अजिबात आवडलं नाही. विनोद आणि साक्षीचं भांडण सुरू झालं.
त्यांच्या भांडणाचा आवाज जोरात घरात घुमत होता. या घराच्या बाहेरही जात होता. सावित्रीबाईंनी साक्षीला काहीच बोलल्या नाही तरीही साक्षी काही काम करत नसायची. पूर्ण दिवसभर अशीच बसायची. जेव्हा मनात येईल तेव्हा काम करायची, जेव्हा मनात नाही तेव्हा काम नव्हती करायची. पूर्ण दिवस सावित्रीबाई काम करायच्या आणि विनोदला दाखवण्यापुरतं साक्षी फक्त संध्याकाळी स्वयंपाक करायची. मी मैत्रिणी साक्षी फिरायला जायची आणि विनोद घरी यायच्या आधी घरी यायची. आज पण ती तिच्या मैत्रिणीसोबत दुपारपासून बाहेर गेली आहे. पण विनोद ऑफिसमधून लवकर घरी आला आणि साक्षी तिथं आलीच नव्हती. आपल्या आईला असे काम करताना बघताच विनोदने खूप भडकला. तेवढ्यात साक्षी बाहेरून फोनवर बोलत आली आणि आपल्या आईला सांगत होती. सासूची बुराई करत होती आणि हे सगळं विनोदने ऐकलं होतं. आज विनोदच्या सासूची बुराई करत होती हे सगळं विनोदने ऐकलं होतं. आज विनोदने पक्का निश्चय केला होता की घरच्या शांततेसाठी मी आज गप्प बसणार नाही. तिकडे साक्षी म्हणत होती, रक्षाबंधनसाठी 10 दिवस घरी येऊ का? साक्षीची आई म्हणाली, हो ये ना गं. आई कसं येऊ? विनोद येऊ देईल का बरं? मला आई आजारी आहे असं करून काहीतरी इथेच थांबेल. तसं म्हणतेस पोरी, थांब मी बोलते त्यांच्याशी. ते तुला कसं पाठवत नाहीत मी बघते त्यांच्याकडे. तुला पाठवतील. तू ये आणि तू आणि तुझी वहिनी म्हणून मस्तपैकी शॉपिंग करा. आई वहिनीसोबत? वहिनी जाणार नाही आहे माहेरी रक्षाबंधनसाठी? अगं मीच तिला इथे थांबून घेतलंय. ती गेली तर घरची कामे कोण करणार? मला एकटीला होणार नाही. म्हणूनच मी तिला इथे जाऊ नको असं म्हणलं आहे. आई तू वहिनीशी किती समजूतदारपणाने आणि सोबत साथ देतेस बरं. त्यांच्यावर तू हुकूमसुद्धा चालवत नाही. साक्षीची आई साक्षीला नेहमी उलटे सुलटे बाते सांगायची. नंतर अचानक अंगणामधून सावित्रीचा मोठाने आवाज आला. विनोद जोरात बाहेर गेला. सावित्रीकडे गेला. सावित्री खूप जोरात घसरून पडली होती आणि तिला उठता सुद्धा येत नव्हतं. विनोदने जोरात साक्षीला आवाज दिला आणि साक्षी तोंड वाकडे करत आली. विनोद म्हणाला, तुला आईचा इतक्या जोरात आवाज आला नाही का? साक्षीने तिकडे लक्ष न देता फोनवरच बोलत राहिली. तिच्या आईशी, चल आता लवकर आईला उठवायला मदत कर. दोघेही उचलून आईला सहारा देत घरामध्ये नेलं. खूप दुखत होतं आणि पायाला सूज सुद्धा आली होती. विनोद डॉक्टरांकडे सावित्रीबाईंना घेऊन जातो. सावित्रीबाईंना खूप दुखत आहे आणि पायाला सूज आली होती. विनोद डॉक्टरांकडे सावित्रीबाईंना घेऊन जातो. सावित्रीबाईंच्या हाडांमध्ये फ्रॅक्चर नाही झालं, पण सूज खूप आहे. पायावर त्यांना खूप दुखापत आहे. त्यांना आता अत्यंत आरामाची गरज आहे असं डॉक्टर म्हणल्याने त्यांना जितका आराम देता येईल तितका लवकर त्या बऱ्या होणार. विनोद सावित्रीबाईंना घेऊन घरात आला आणि जोरात साक्षीला म्हणाला, हे बघ, आईला 1 आठवडा डॉक्टरांनी गादीवरून उठण्यास मनाई केली आहे. आत्तापासून तुलाच आईची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. वेळेस साक्षी गप्प बसली, काही म्हणाली नाही. पण तिला जे काम करायचं नव्हतं. तिने तिच्या आईला फोन केला आणि म्हणाली, आई सासूबाई पडल्या आहेत. सगळा दिवस त्यांची काळजी घेण्यातच जातो. आईला फोन केला आणि म्हणाली, सगळा दिवस त्यांच्या काळजी घेण्यातच जात आहे. 3 दिवस झाले सासूबाई गादीवरून हलल्यासुद्धा नाहीत. साक्षीची आई म्हणाली, अगं साक्षी, तुझी सासू तुझ्याकडून सगळं काम करून घेण्यासाठी नाटक करत आहे. तू काय जास्तीचं काम करू नकोस आता. हे काम सगळं तू करू नकोस तर तुझी सासू नंतर कधीच काम करणार नाही. कामाला हातसुद्धा लावणार नाही. या कामाला हातसुद्धा लावणार नाही. आई तू खरंच बोलत आहेस. तुला माहिती आहे का, माझ्या सर्व मैत्रिणी बाहेर फिरायला जाणार आहेत आणि मी अशी घरात अडकून पडली आहे. जा बाळा, तू थोडं फिरून आलं, तुला थोडं फिरून आलं ना की तुला पण बरं वाटेल. विनोद घरी यायच्या आतमध्ये तू ये. साक्षी सासूबाईंना घरात एकट्यांना सोडून बाहेर तिच्या मैत्रिणीसोबत फिरायला गेली. इकडे विनोदला आठवलं की आज डॉक्टरांकडे जायचे आहे. तर तो आज घरी लवकर आला आणि त्याने बघितलं तिची आई एकाच पायाने लंगडत किचनमध्ये जात आहे. ते बघून विनोद जोरात बोलला, हे काय करत आहेस आई? तुला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे. तू का उठली आहेस गादीवरून? त्यांची आई म्हणाली, अरे मला किचनमध्ये एक मांजर दिसली म्हणून मी तिला बघायला आले आहे. काही ती सामान खराब करत नाही आहे ना? असं किचनचं दार उघडं आहे ना? कारण तेवढं साक्षीला बोलवायचं ना. तू स्वतः उठून का जात आहेस? तेव्हा तिच्या आईला हळूहळू घेऊन बेडरूममध्ये गेला. तेव्हाच गेटच्या उघडण्याचा आवाज आला. साक्षी समोरनं येत होती.
ते विनोदला दिसलं. विनोदला तिच्या आधी घरी बघून साक्षीला मोठा धक्काच बसला. मी मोठ्या आवाजात विचारलं, कुठे गेली होतीस? साक्षी म्हणाली, मैत्रिणीसोबत फिरायला गेले होते. एवढं ऐकून विनोदला इतका राग आला की त्याचा राग 7व्या आभाळापर्यंत पोहोचल्याने त्याने साक्षीच्या जोरात कानाखाली मारली आणि बोलला, तुला काय अक्कल आहे का? इथं आईला तू एकटी सोडून गेलीस. लापरवाहीची पण आता हद्दपार केली आहेस तू. तू किचनचा दरवाजा उघडाच ठेवलास, त्यामुळे आईला उठावे लागले. विनोद, तू माझ्यावर हात कसा उचललास? मी फक्त थोडा वेळसाठी बाहेर गेले होते, कुठे पळून नव्हते गेले. मी लगेच येणार होते. तुझी आई ना काही लहान बाळ आहे का? सगळं मी काय तुझ्या आईचं करत बसू का? तुझं सगळं ऐकून विनोदचा पारा तर अजूनच चढला. त्याने अजून एक साक्षीच्या कानाखाली मारली. साक्षी रडत रडत तिच्या खोलीत गेली आणि तिच्या आईला फोन लावू लागली तर विनोदने तिच्या हातातून फोन हिसकावून घेतला. साक्षी, तू का स्वतःच्या हाताने तुझा संसार बिघडायला निघाली आहेस? सॉरी, रागामध्ये होतो म्हणून तुला मारलं, नाहीतर मी असं करतो का? पण तुला पण आईला एकटीला सोडून जायची काय गरज होती? विनोदला म्हणाली, तू आज माझ्यावर 2दा हात उचललास. मी या घरची नोकर नाहीये. तुम्ही माझ्यासोबत नेहमी अत्याचारच करत आहात. मी हे सगळं माझ्या आईला सांगणार आहे. तू सगळ्या गोष्टी तुझ्या आईला का सांगतेस बरं? का स्वतःच्या घरी स्वतःच्याच हाताने बरबाद करायला निघाली आहेस? सध्याचं घर व्यवस्थित चालतंय तर त्यांचा पण घर बिघडायला निघाली आहेस. सतत पूर्ण कॉल करत असते. साक्षी रागाने म्हणाली, तू माझ्यावर हात उचललास, आता याची शिक्षा तुला मिळणारच. आता मी चालली आहे हे घर सोडून. तू बस तुझ्या आईला सांभाळत. विनोदने थांबवायचा प्रयत्न केला, पण साक्षीने काही ऐकलं नाही. ती रिक्षात बसून निघून गेली. विनोदने विचार केला की राग शांत झाल्यावर येईल 2-3 दिवसात वापस. काय हे विनोद बाळा आहेस तू? असं का केलंस तू? सुनेला असं घर सोडून जाणं म्हणजे अपशकुन असतं. विनोद म्हणाला, आई जाऊ दे तिला. जे काही करायचंय ते करू दे. विनोद म्हणाला, आपल्याला डॉक्टरांकडे जायचं आहे. साक्षी घरी पोहोचताच तिच्या घरचे सगळे आश्चर्यचकित झाले. तिची आई आणि वहिनी विचारत होती, काय झालं आहे? साक्षीची आई म्हणाली, त्यांची इतकी हिंमत, चल पोलीस कंप्लेंट करूया. तू काळजी करू नकोस. साक्षीचे वडील म्हणाले, पोलीस कंप्लेंट कशाला? काही गरज नाहीये. वैशाली किचनमध्ये गेली तिच्यासाठी चहा आणि नाश्ता बनवायला. त्यानंतर तिचा भाऊ पंकज ऑफिसमधून घरी आला. तिचा भाऊ म्हणाला, राखीसाठी आली आहेस काय? तिच्या आईने सर्व काही घडलेलं मिर्च मसाला लावून घरच्यांना सांगितलं आणि कमीत कमीत विनोद सोबत बोलून तरी घे. काय माहीत चूक साक्षीची पण असू शकते. अशोकजींनी सांगितलं, तिला इथे काही दिवस राहू दे, नंतर तिला तिच्या सासरी धाडा. असं पण चांगलं नसतं. असं मुलीने भांडून सासर सोडून. तिच्या आईने म्हणाली, जेवढे दिवस तिला राहायचे राहू द्या. आई म्हणाली, जेवढे दिवस तिला राहायचे इथे राहू द्या. वैशालीने, तिला काही हवं नको बघ आणि तुझ्या मनात बाईची व्यवस्थित काळजी घे. वैशाली पण म्हणाली, हो हो. वैशालीने विचारले, नेमकं दीदी काय झालं होतं? तुम्ही एकदम तडकाफडकी इकडे आलात. दाजींनी नेमकं काय केलं? साक्षीने बहिणीला सगळं काही सुरुवातीपासून सांगितले की सास आणि माझा नवरा एकत्र मिळालेले आहेत आणि मला त्रास देतात. ऑफिसवरून आल्यावर माझ्याशी रोज भांडतात आणि मला मारलं सुद्धा आणि माझ्यावर नाही ते आरोप करतायत. त्यांच्या आईंसोबत काम न करण्याचा आरोप ते माझ्यावर करतात. वैशालीने साक्षीला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. तिथे आपण दाजींना बोलू आणि सगळं काही नीट करून घेऊ. उलट साक्षीच वैशाली पुन्हा म्हणाली, आपण सर्व काही नीट करू. वैशालीने समजवण्याचा प्रयत्न केला. उलट साक्षीच वैशालीवर मोठ्या मोठ्या आवाजाने ओरडायला लागली, अहो दीदी, नात्यांमध्ये थोडंसं नमतं घ्यायला लागलं तर काही हरकत नाही. असं पण साक्षी परत वहिनीवर ओरडली आणि म्हणाली, वहिनी, मला समजवण्याचा प्रयत्न करू नकोस. जेव्हा स्वतःवर अन्याय होतो ना, तेव्हा स्वतःलाच माहीत असतं की किती त्रास होतो. ते तुला समजवण्याचा प्रयत्न करू नकोस. मी ऐकणार नाही. वैशाली गप्प बसली आणि वैशालीला हे कळालं होतं की नक्की चूक दीदीचीच आहे. पुढच्या दिवशी साक्षी म्हणाली की चला आपण पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे. विनोदला तर
धडा शिकवायलाच हवा. त्यांनी असं कसं माझ्या पोरीवर हात उचलला? तुला काय वेळ वगैरे आहे का नाही? अशोकजी म्हणाले, इज्जतीची तर चिंताच नाही आहे का तुला? विनोदजी, तू इथून बोलव घे. पंकज पण बोलणं. साक्षी दिवसभर टी व्ही बघायची, मैत्रिणींसोबत जायची, सासऱ्यांकडच्या गोष्टी सगळ्यांना सांगायची, शॉपिंगला जायची. पंकजनेही बघून वैशालीला म्हणाला, चल आपण दाजींना भेटून येऊ. नेमके काय झाले आहे त्यांच्यात विचारू. पंकजने विनोदला बाहेर बोलवले आणि वैशाली पण त्यांच्यासोबत गेली आणि ते भेटले. विनोद म्हणाला, साक्षी सर्व कामे आईला करायला लावते आणि दिवसभर स्वतः बाहेर फिरत असते. आई पडली आहे, तिला आईची काळजीच नाही घेत. आईची व्यवस्थित काळजी घेत नाही आणि माझी आई दिवसभर काम करत असते आणि सासूबाईंवर तासनतास मोबाईलवर फोनवर बोलत असते आणि माझ्या आईची बुराई करत असते. माझ्या पगारातील तर अर्ध्याच्या वर पगार खर्च ती शॉपिंगला सोडून टाकते. तिला काय बोलायला गेलं की ती लगेच टोमणे मारायला सुरुवात करते. ती हे सगळं ऐकून पंकज आणि वैशालीला धक्काच बसला. पंकज ही खरी गोष्ट काय तर वेगळीच निघाली. विनोदने सांगितलं की मी रागारागात चुकून तिचा हात उचलला, पण मी तिची माफी पण मागितली, पण ती न काही सांगता घर सोडून गेली. वैशाली वहिनी, तुम्ही मला सांगा, जर तुम्ही हे सगळं तुमच्या सासूबाईंसोबत केलं तर पंकजला आवडेल का बरं? पंकजला सगळं कळलं होतं. आता वैशालीने मात्र निश्चय केला होता की आता दीदीला धडा शिकवायलाच पाहिजे. त्यांच्या चुकीला त्यांना आता आरशात पाहावेच लागणार आहे. वैशालीने साक्षीला काहीतरी काम करायला सांगितले तर साक्षी रागारागात उठून गेली आणि तिच्या आईला सांगितलं, बघ वहिनी मला कसं काम करायला लावते. आणि तिने तिच्या आईचे कान भरण्यास सुरुवात केली. साक्षीने आईसोबत येऊन घटस्फोटाचे कागद तयार केले आणि विनोदच्या घरी पाठवले. विनोदने लगेच पंकजला कॉल केला. हे सगळं ऐकून पंकज हैराण झाला. वैशाली आणि पंकज साक्षीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती काहीच ऐकायला तयार नव्हती. नंतर साक्षीने आपल्या वहिनीशी बदला घेण्यासाठी किचनजवळ तेल सांडून ठेवलं. तर थोड्या वेळाने किचनमधून ओरडण्याचा आवाज आला तर साक्षीची आईच घसरून पडली होती. पंकजने त्यांना उचललं आणि बसवलं. किचनमध्ये तेल कोणी टाकलं बरं? वैशाली म्हणाली, मी किचनमध्ये जाणार होते थोड्या वेळाने, पण मी नाही टाकलं. वैशालीला तर साक्षीवरच संशय होता. साक्षी तर काहीच नाही बोलली. दिवसभर आपल्या आईशी उशीशी बसून राहिली आणि आईचे कान भरू लागली. तिच्या पायाला पण फ्रॅक्चर झालं होतं, पण साक्षीला त्याचा काही फरक नाही पडला. ती मस्त फिरत होती. वैशालीच सगळं काही सासूबाईंचं करत होती. हे सगळं पाहून पंकज आणि त्याचे वडील अशोकने एक निर्णय घेतला. मग वैशाली बोलली, मी या घरातून जात आहे कायमची, कारण माझ्या कामाची इथं कोणाला सुद्धा कदर नाही आहे, म्हणून मी जात आहे. वैशालीने सगळ्यांना धमकी दिली की या घराचा अर्धा हिस्सा माझ्या नावावर पाहिजे. साक्षीच्या आईला वाईट वाटलं. मी इतकी चांगली सुनेची कदर करू शकले नाही. साक्षीला काहीच कदर नव्हती. पण आईने पंकजला बोलवले आणि म्हणाला, बाळा, वैशालीला घेऊन ये. ती माझी किती व्यवस्थित काळजी घ्यायची. काय तर माझी मुलगी काहीसुद्धा काळजी घेत नाही. माझी किती व्यवस्थित काळजी घ्यायची. माझी मुलगी तर थोडीसुद्धा काळजी घेत नाही. साक्षीच्या आईला सगळं समजलं होतं, पण वैशालीला बोलवले आणि सासूबाईंनी वैशालीची माफी मागितली. आई, तू तुझ्या सुनेला तर माफी मागितलीस, पण तू तुझ्या मुलीला पण तिच्या सासूची माफी मागायला सांग. पंकज विनोदसोबत बोलले, सगळं काही सांगितलं आणि बरोबर आहे आणि बरोबरच्या वेळी बरोबरच व्यक्तीची साथ द्यायला पाहिजे. तू साक्षीची साथ द्यायला नको होतीस. बेटा, तू बरोबर बोलत आहेस. साक्षीला बोलवून आण लवकर. तिने मला लगेच माझ्याकडे बघितलं, पण माझी आई असं फक्त ती दाखवते. तिला ओरडली, साक्षी आई मला माफ कर. मी खरं तर वहिनीसाठी ते टाकलं होतं, पण तू चुकून पडलीस. आता तुझ्या जागी वहिनी पाहिजे होती. हे सगळं ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीन ढासळली आणि सर्वांना साक्षीचा इतका राग आला की तुला काही अक्कल वगैरे आहे का? बरं, स्वतःचं घर तोडून आलीच, आता या घरात सुद्धा आग लावते. लाज वाटते मला तुला तुला माझी मुलगी बनवायचा. साक्षीला समजवलं आणि साक्षीचे वडील म्हणाले, जा, अजून सुद्धा उशीर झाला नाहीये, तुझं घर जाऊन वाचव. साक्षी सर्वांना म्हणाली, मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली. पंकज म्हणाला, तू आधी तुझ्या घरी जा आणि तुझ्या सासूबाईंची माफी माग. वैशाली आणि पंकज दोघे पण घेऊन साक्षीला तिच्या सासरी घेऊन जातात.
त्या जाताच वेळी विनोद साक्षीची माफी मागतो तिला मारल्याबद्दल. विनोदची आई म्हणाली, जे झालं ते राहू द्या आता. सून घरात आली म्हणजे चांगलं झालं. साक्षीने तिच्या सासूबाईंची माफी मागितली आणि सोन्यासारखं घर सोडल्याबद्दल आणि सगळं सुरळीत झालं. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स.